मला हेच म्हणायचंय, की दिवसाची सुरुवात जर मस्त नाश्त्याने झाली ना, की मग संपूर्ण दिवस कसा अगदी प्रसन्न जातो. भरपेट नाश्ता, त्यात तो पौष्टिक आणि मस्त चविष्ट असायला हवा. नेहमी पोहे, उपीट, उपमा असे प्रकार आपण वेगवेगळे खातोच की. पण आज त्याच साहित्यांपासून तयार होणारा थोडासा वेगळा, भरपूर हेल्दी असा पदार्थ आज आपण बनवूयात. खरे सांगायचं तर फक्त चमचा, दीड चमचामध्येच हा पदार्थ तयार होतो. भरपूर पौष्टिक आहे आणि मला खात्री आहे, की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि तुम्ही जरूर ट्राय करून पहाल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी जसं की मी तुम्हाला म्हटलं, की आपल्याला रेग्युलर लागणारे जे नाश्त्यासाठी साहित्य आहे, तेच आपल्याला लागणार आहे. तर यासाठी बरोबर 1 कप भरून मी इथं पोहे घेतले. नेहमीचे कांदे पोह्याचे हे पोहे आहेत. हे पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तर इथे मी हे पोहे 2 वेळा धुवून घेतले. आता हे जे पोहे आहेत ते चांगले आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. पण यासाठी एक्स्ट्रा पाणी टाकायची आता गरज नाही. 2 वेळा पोहे धुवून घेतले की ते छान भिजले जातात. आता फक्त एक 5 ते 7 मिनिटांसाठी असे चांगले मोकळे होईपर्यंत मी हे पोहे असेच ठेवले होते. तर पोहे इथे चांगले मोकळे झालेले आहेत. आता इथं मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे. भिजवून घेतलेले पोहे आपण यामध्ये घालूयात आणि याबरोबरच यामध्ये आपल्याला 1 कप आपण पोहे घेतले होते, तर याच्याने अर्धा कप भरून रवा घ्यायचा आहे. रवा तुम्ही कोणताही घ्या, जाड घ्या किंवा अगदी बारीक असेल तरी सुद्धा चालेल. आता यासोबतच बरोबर अर्धा कप भरून आपल्याला दही घ्यायचंय. दही खूप आंबटही नसावं आणि खूप घट्ट सुद्धा नसावं. दह्याऐवजी तुम्ही ते जरी ताक वापरलं तरी सुद्धा चालू शकतं. आता चवीपुरतीचं जे मीठ आहे ते मी यामध्ये घातलं. पाणी घालायची अजिबात आवश्यकता नाही. जे दही आपण यामध्ये घातलंय, यामध्येच आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचंय. आपल्याला खूप घट्ट हे बॅटर नकोय. हलकसं दाटसरच हवंय. तिथे तुम्ही बघू शकता, हे जे बॅटर आहे ते बऱ्यापैकी एकजीव झालंय. आता हे आपण एका मोठ्या बोलमध्ये काढून घेऊ. आता यामध्ये आपण रवा घातलेला आहे. तसे तर पोहे छान भिजलेले आहेत. पण रवा भिजण्यासाठी कमीत कमी एक 5-7 मिनिटांसाठी मी हे असंच ठेवून दिलं होतं. रवा इथे चांगला भिजला गेला, की यामध्ये पाव चमचा भरून आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पूड, पाव चमचा काळी मिरीची पूड, याचबरोबर इथे मी लाल पिकलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत किंवा हिरव्या मिरच्या सुद्धा तुम्ही घालू शकता. थोडीशी कोथिंबीर घातली. यासोबतच कडीपत्त्याची 4-5 पानं मी यामध्ये घातलेली आहे. कोणताही सोडा आपण इथे वापरलेला नाही किंवा इनो इथे वापरायचा नाही. अगदी हेल्दी पद्धतीने आणि झटपट असा होणारा हा नाश्ता आहे. सगळे पदार्थ हातानेच एकजीव असे मिक्स करून घ्यायचे. बरं, तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता आणि मीठ आपण आधीच यामध्ये घातलं होतं. आता तुम्हाला तर माहितीच आहे, की माझ्याकडे बऱ्यापैकी द इंडस व्हॅलीचीच भांडी आहेत आणि याचं मी नेहमी जेव्हा भांडी ऑर्डर करते, तेव्हा तुमच्यासोबत शेअर करतच असते आणि अशी वेगवेगळी प्रकारची भांडी तुमच्यासोबत शेअर करायला मला प्रचंड आवडतं. तर इथे मी सध्या मला जी लागणारी भांडी आहेत, ती ऑर्डर केलेली आहेत. हा आहे इंडस व्हॅलीचा ट्राय स्टील सॉस पॅन विथ लिड. ट्राय प्लाय सँडविच बॉटम याचा आहे. यासोबतच स्टेनलेस स्टीलचा हा संपूर्ण आहे. इझी टू क्लीन आहे. याचं लीड सुद्धा स्टीलचं आहे. यासोबतच लॉंग हँडल आहे, जे की कूल टच हँडल आहे. आता यासोबतच आणखीन एक मी भांडं ऑर्डर केलेलं आहे. ते म्हणजे टोप विथ लीड. हे संपूर्णपणे ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलचं आहे. हे भांडं अगदी तुम्ही दूध तापवण्यापासून एखादा सॉस बनवण्यासाठी किंवा अगदी भाजी बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता. एखादा नाश्त्याचा प्रकार असू देत, करीचा प्रकार असू दे, तुमची आमटी असू देत, हे सगळं तुम्ही या पातेल्यामध्ये बनवू शकता. रोजचं लागणारं वरण सुद्धा अतिशय चविष्ट यामध्ये होतं आणि विशेष म्हणजे यासोबत झाकणी सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला हवं ते तुम्ही बनवू शकता आणि भरपूर हेवी सुद्धा आहे. याचा तळ सुद्धा तितकाच जाड सुद्धा आहे. आता यासोबतच तिसरं भांडं सुद्धा मी ऑर्डर केलेलं आहे, की जे मला खूप उपयुक्तात पडणार आहे. ते म्हणजे मल्टीपर्पज स्टेनलेस स्टील 3 टायर स्टीमर आणि यासोबतच काचेची आपल्याला झाकणी सुद्धा मिळते. 3 टायरचं आहे, पण याचा भरपूर तुम्ही उपयोग करू शकता. आता हे खालचं जे भांडं आहे, याचाच बघा तुम्ही कसा वापर करू शकता. ट्रायप्लाय सँडविच बॉटम आहे, त्यामुळे हे भांडं तुम्ही असंच सुद्धा वापरू शकता. म्हणजे जसं आपण कढई, पातेलं वगैरे वापरतो की नाही, अगदी त्याच पद्धतीने यावरती सुद्धा झाकणे आहे. म्हणजे हे जे भांडं आहे, ते तुम्ही वेगळं सुद्धा वापरू शकता. खीर बनवण्यासाठी, एखादी भाजी बनवण्यासाठी, वरण बनवण्यासाठी याचा तुम्ही वापर करू शकता. बरं, फक्त तुम्हाला एक थोडंसं काहीतरी उकडून घ्यायचंय, तर यासाठी एकच भांडं तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालेल. किंवा अगदीच खूप तुम्हाला भाज्या उकडून घ्यायच्या आहेत किंवा वड्या वगैरे आहेत त्या उकडून घ्यायच्या असेल, तर तुम्ही 2 टायर सुद्धा यावरती ठेवून
एकाच वेळेस तुम्ही जास्त प्रमाणामध्ये वड्या म्हणा किंवा मोदक म्हणा, जे काही तुम्हाला उकडून घ्यायचंय ते उकडून घेऊ शकता. त्याचं मल्टीपर्पज असणारं 3 टायर स्टीमर खरंच मला खूप उपयोगाचं वाटतं. म्हणजे अगदी रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या स्वयंपाकामध्ये सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. आणि यासोबत दिलेली जी झाकणी आहे ना, ती प्रत्येकाला अगदी परफेक्ट अशी फिट होते. त्यामुळे वेगळी अशी झाकणी तुम्हाला घ्यायची सुद्धा गरज नाही. भांडी तर तुम्ही ऑर्डर करालच हो. पण दिल्लीला जर कुपन कोड वापरलात ना, तर मात्र 12% डिस्काउंट हमखास मिळेल. नक्की ऑर्डर करा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता इकडे भांड्यामध्ये 1 लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवू. गॅसची फ्लेम मीडियम ठेवली, यावरती झाकण ठेवूयात म्हणजे पटकन पाणी उकळलं जाईल. इकडे भांड्यांना सुद्धा आपण तळाशी तेल पुसून घेऊ. म्हणजे पदार्थ अजिबात खाली चिकटणार नाही. तर या पद्धतीने दोन्ही भांडी आपण रेडी करून ठेवलेली आहेत. इथे तुम्ही हाताला तेल लावून घेऊ शकता किंवा मग थोडंसं पाण्याचा हात लावून जरी घेतला ना, तरी सुद्धा वडे अगदी परफेक्ट असे होतील. आता जेवढे आपण मेदू वडे ज्या साईजचे बनवतो की नाही, त्यापेक्षा थोडीशी साईज लहानच ठेवायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मेदू वड्यापेक्षा थोडासा निम्मा आकाराने हा वडा लहान असायला हवा आणि मेदू वड्याला मध्यभागी जसं होल असतं, तसंच याला सुद्धा करून घ्यायचं. तर बघा अतिशय परफेक्ट असं आणि आकार सुद्धा छान येतो. असे होल करून घेतले, की उकड सुद्धा चांगली बसली जाते. अजिबात हे कच्चे राहत नाही. तयार करून घेतलेले हे वडे स्टीमरमध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे सुद्धा आपण वडे तयार करून घेऊ. तयार केलेल्या बॅटरमध्ये जवळ-जवळ 12 वडे तयार झालेले आहेत. इथे वडे तयार करून झालेत, स्टीमरमध्ये सुद्धा ठेवलेले आहेत आणि इकडे पाणी सुद्धा चांगलं खळाळून उकळलेलं आहे. आणि यावरती वडे उकडण्यासाठी ठेवूयात. तर दोन्हीही भांडी मी यावरती ठेवलेली आहेत. यावरती झाकण ठेवूयात. गॅसची फ्लेम मीडियम करूयात आणि मीडियम फ्लेमवरती जवळ-जवळ एक 7 ते 8 मिनिटांसाठी चांगले हे वडे वाफवून घेऊयात. तर इथे हे वडे चांगले वाफवून झालेले आहेत. 7 ते 8 मिनिटांसाठी मी हे वाफवून घेतले आणि याचबरोबर असेच मी हे एक 5 मिनिटांसाठी या भांड्यामध्ये ठेवले होते. म्हणजे छान हे सेट झालेले आहेत. अजिबात भांड्याला खाली हे चिकटलेले नाहीत. आहे असा आकार असाच आहे आणि अगदी परफेक्ट असे उकडले गेलेले आहेत. जर लहान मुलांना खायला द्यायचे असेल, तर थोडीशी कमी मिरची टाकून तुम्ही हे असेच वडे सुद्धा उकडलेले खायला देऊ शकता. पण आपण याला छान अशी फोडणी देणार आहोत. ते सुद्धा अतिशय कमी तेलामध्ये. तर आजचा हा पदार्थ असाच आहे, पौष्टिक आहे, कमी तेलामध्ये तयार होतो. अर्धी पळी यामध्ये तेल घातलेलं आहे. यामध्ये अगदी अर्धा छोटा चमचा भरून जिरं घातलं. अर्धा छोटा चमचा भरून मोहरी घातली. सोबतच यामध्ये भरपूर तीळ घालायचे. तर साधारण एक मोठा चमचा भरून तीळ घातले. हिंग पाव चमचा घालायची आणि यासोबतच कढीपत्त्याची काही पानं घातली, जी मी बारीक चिरून घेतली, की जेणेकरून अजिबात ही बाहेर बाजूला काढली गेली नाही पाहिजे. फोडणी छान खमंग परतून घ्यायची आणि यानंतर यामध्ये मसाले घालायचे. तर तुम्हाला कुठला फ्लेवर हवा आहे, यानुसार मसाले तुम्ही यामध्ये घालू शकता. सुरुवातीला मी यामध्ये पाव चमचा हळद घातली, पाव चमचा बेडगी मिरची पावडर घातली. फोडणीपुरतंच यामध्ये मी मीठ घातलं आणि मॅगीचा मसाला मी ह्यामध्ये घातलाय. मॅगीचा फ्लेवर दिलाय, पण तुम्हाला पावभाजी फ्लेवर किंवा सांबारचा फ्लेवर द्यायचा असेल, तर त्यानुसार मसाले तुम्ही यामध्ये घालू शकता. घातलेले मसाले लो फ्लेमवरती अगदी काही सेकंदासाठी परतून घेतले आणि आता तयार करून घेतलेले वडे यामध्ये घालायचे आहेत. गॅसची फ्लेम लोच ठेवायची. लो फ्लेमवरती हे वडे या मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचे. तर साधारण 2-3 मिनिटांसाठी खरपूस असे होईपर्यंत परतून घेतले, की चव सुद्धा खूप छान येते. एकदा वडे तुम्ही उकडून ठेवलेत ना, मग आयत्या वेळेस फक्त ही फोडणी द्यायची. म्हणजे मग गरमागरम ताटामध्ये सर्व्ह करता येतं. या वड्यांना कुठल्याही चटणीची गरज नसते. पण हवं असेल तर तुम्ही यासोबत ना खोबऱ्याची चटणी बनवू शकता. अगदी पातळ बनवायची किंवा मग दह्यासोबत सुद्धा खूप बेस्ट हे वडे लागतात. खूप साधी सोपी रेसिपी आहे. म्हटलं तर अगदी पटकन तयार होते. हे वडे तुम्ही आधीच तयार करून ठेवले, आयत्या वेळेस फक्त फोडणीमध्ये घातलेत ना, तरी सुद्धा पटकन नाश्ता होऊन जातो. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.